नमस्कार मित्रांनो, आपण आज या ठिकाणी चिंचेची बाग पाहण्यासाठी आलेलो आहे. हे पाहताय तुम्ही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं उत्पन्नाचं स्रोत आहे. त्याचबरोबर नैसर्गिक सावली आणि वातावरण संवर्धनासाठी देखील याचा उपयोग होतो. हे आपण पाहतो या ठिकाणी चिंचेचे खूप लाईन्स आहेत झाडांच्या. खूप साऱ्या चिंचा लागलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि ह्या चिंचापासून वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे जेवणामध्ये तर ती वापरली जाते, वेगवेगळं खाद्य बनवताना तर ती नक्की वापरली जाते. परंतु त्याचबरोबर सॉस तयार करणे, वेगवेगळ्या चटण्या तयार करणे यासाठी देखील याचा उपयोग होतो. आणि यामधून हे आरोग्यदायी चिंच तर नक्कीच असते, त्यामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये असतं. वेगवेगळे आजार देखील त्याच्यापासून टाळू शकतात. त्याचबरोबर कातडीचे वेगवेगळे आजार देखील यापासून कमी होतात. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर चिंच लागलेली आहे. शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत लागतो आहे, मी पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी सांगतो. आणि खूप सुंदर अशी सावली निसर्गरम्य त्या ठिकाणी आहे. आपण जर एखादी चिंच बघितली तर आपण पाहू शकता की एवढी सुंदर अशी चिंच आहे की त्या ठिकाणी आपण ही लहान मुलं देखील या चिंच त्या ठिकाणी गूळ वगैरे टाकून त्या ठिकाणी खातात. आणि त्याच्यापासून वेगवेगळे जसं आपण म्हणालो विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहेत, त्या गोष्टी मिळतात. मंडळी, विनंती आहे, आपण हे शेतकऱ्यांचे जे हे काही वैभव आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांना शेतकऱ्यांसोबत आणि शेतकऱ्यांच्या ह्या विविध वृक्ष असतील, त्यांची संपत्ती असेल, ती कनेक्ट करायला सांगा, जेणेकरून त्यांना सर्व गोष्टीचा फायदा होईल. त्यांचे जे काही हे फळं असतील, झाडं असतील, ह्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील. धन्यवाद.